नमस्कार. जय भीम. नमो बुद्धाय. मी धर्मशील वानकडे, द प्लेबुक वायडी बुद्धा ग्लोबल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा संचालक आहे. सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र. सणसवाडी येथील तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्था आयोजित शिवजयंती उत्सव 2026. आपण आहोत सध्या नालंदा बुद्ध विहार सणसवाडी. तसेच मी विनंती करतो की माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पण हार घालावा. धन्यवाद. आज आपण येथे कशासाठी इथंच घेऊन आणले. कोणी येत नाही ना. झालं का? आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर, खरं तर आज आपण सर्वजण आपल्या बुद्ध विहारामध्ये एक चांगलं औचित्य साधून म्हणजेच आज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण माझा मान सन्मान ठेवला, त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करते आणि स्वागतही करते. प्रथमतः मी महाराजांना मानाचा मुजरा करते, बुद्ध महाराजांना त्रिवार वंदन करते, पवार मामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. खर तर आज एकदम आगळा वेगळा योग जुळून आलेला आहे आणि तुम्ही चांगला कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. पण आज जयंती असल्यामुळे विविध ठिकाणी बरेच कार्यक्रम आहेत. नुकतीच निवड झाल्यामुळे सत्कार समारंभ आणि अजून विविध कार्यक्रम सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे थोडी घाई आहे, म्हणून लवकर जायला लागते. म्हणून प्रथमतः मी आपली दिलगिरी व्यक्त करते. पण तुम्ही त्या दिवशी देखील माझा सत्कार करण्यासाठी निवासस्थानी आला होतात. आज तुम्ही आग्रहाचं निमंत्रण दिलं, या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपला आभार व्यक्त करते. आणि या सत्काराला उत्तर म्हणजे आताच आपलं जे झेडपीचं इलेक्शन झालं त्यामध्ये तुम्ही सर्वांनी खूप चांगल्या मतांनी मला विजयी केलं. खरं तर सांगायला आनंद होतोय की राज्यात 1 नंबरचं लीड आपल्याला आहे आणि याचं सर्व श्रेय माझ्या सणसवाडीच्या शिक्रापूर असेल, कोरेगाव असेल, सणसवाडी असेल, वाडा पुनर्वसन असेल, कासारी असेल, या सर्व ग्रामस्थांना जातं. आणि मी आपल्याला या ठिकाणी विश्वास देते की जो आपण माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याला मी कधीही तडा जाऊन देणार नाही, ही या ठिकाणी ग्वाही देते. आणि आता आपण जेडपी मध्ये काम करत असताना आपल्यालाही माहिती आहे समाज कल्याण हा आपल्यासाठी एक स्वतंत्र विभाग आहे. म्हणून मला नक्कीच आपल्या सर्वांना सांगायचंय, माझ्या माता भगिनी इथे आहेत, बंधू इथे आहेत, की आपल्या ज्या काही वैयक्तिक लाभाच्या योजना असेल किंवा सार्वजनिक लाभाच्या योजना असेल ते प्रामाणिक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा ध्यास असणार आहे. पण आपण देखील सर्वांनी आमच्याकडे फॉलोअप घेऊन ज्या ज्या योजना आपल्यासाठी आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. जे काही कागदपत्र त्याच्यासाठी लागतील त्याच्यासाठी पाठपुरावा करावा. पण आपल्या कधीही अडीअडचणी असतील तर नक्कीच 24/7 मी आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपलं ऑफिस हे इथे श्रीराम मिसळ या ठिकाणी जवळच आहे. आपल्या घरीही तुम्ही आल्या असाल
एक सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला तुम्ही सर्वांनी न्याय दिलेला आहे. म्हणून कधीही आपली महिला म्हणून, आपली बहीण म्हणून, आपली सून म्हणून किंवा कोणत्याही नात्याने तुम्ही कधीही अधिकाराने आपल्या घरी येऊ शकता. कधीही मला फोन करू शकता. मी नेहमी तत्परतेने आपली सेवेसाठी इथे उपस्थित राहील, अशा या निमित्ताने ग्वाही देते. पुनश्च एकदा तुम्ही एवढ्या छान पद्धतीने माझं स्वागत केलं, सन्मान केला, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचा आभार मानते. आणि आपल्याला सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबते. धन्यवाद. जय भीम. भाऊनी आम्हाला सांगितलं स्वीटमध्ये सगळं तेच करत होते. आपल्याला खूप काम सर्वांना जर फोटो काढून घ्यायचे असेल तर एका एकाने येणे आणि फोटो काढून घेणे. पत्रकार भागवान सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करावे. सर्वांना क्रांतिकारी जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. आज या पुण्यभूमी असलेल्या सरस्वती नगरीमध्ये नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी रयतेचे राजे आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं 18 पगड जातीच्या लोकांना त्या ठिकाणी सोबती घेऊन, 12 बलुतेदारांना सोबती घेऊन महान असं रयतेचं राज्य ज्यांनी निर्माण केलं, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या सणसवाडी नगरीतील भूमिपुत्र, अभ्यासू नेते आणि सामाजिक कार्यकर्ते, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय सतीश तात्या दरेकर, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामपंचायतीचं नावलौकिक आहे अशी सणसवाडी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामपंचायतचे कर्मचारी, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जिसाहेब, यादव वस्तीवरील मी त्यांना कधीही तात्या, त्यांच्या स्वप्नातही म्हणजे राजकारण नाही असे मुक्ताजी यादव, मी त्यांना सरपंच म्हणून त्या ठिकाणी नेहमी सरपंच म्हणून त्या ठिकाणी पुकारत असतो आणि एक स्फूर्ती त्यातून त्यांना ती मिळत असते. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं खूप सुंदर असं नियोजन केलं, तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय पत्रकार तात्यारावजी मोरे, सर्व पदाधिकारी, संचालक, माता भगिनी, मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. मी सर्वांचं पुनश्च एकदा नालंदा बुद्ध विहार तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं प्रथमतः तुमचं मनपूर्वक असं स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही नुकत्याच पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ज्यांनी भरघोस असं मतदान प्राप्त करून त्या ठिकाणी विजय मिळवला, असे जिल्हा परिषदेच्या सदस्या मोनिकाताई हरगुडे आणि पंचायत समितीच्या सदस्या कोमलताई ढेरंगे, आणि परवाच ज्यांची खऱ्या अर्थानं सणसवाडी नगरीच्या उपसरपंचपदी एक मतानं ठराव करून त्या ठिकाणी निवड झाली असे आमचे मोहननाना हरगुडे, या ठिकाणांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर 7 समुंदर पलीकड जाऊन इतर देशात देखील महाराजांची जयंती मोठ्या आनंदात, उत्साहात आणि थाटामाटात त्या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोक मिळून एकत्र येऊन त्या ठिकाणी उत्साहात साजरी करतात. आम्ही देखील मुस्लिम मावळ्यांच्या वतीनं या परिसरामध्ये हे 4थं वर्ष आहे. एलएनडी फाटा ते भारत गॅस रोडवरती मानस नावाचं वृद्धाश्रम आहे. 4 वाजता तोही कार्यक्रम त्या ठिकाणी सतीश तात्यांच्या अध्यक्षतेखाली
आणि प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सर्वांनाच त्या कार्यक्रमाचं आमंत्रण मी तुम्हाला त्या ठिकाणी देत आहे. आणि मला जी काही बोलण्याची संस्थेनं संधी दिली त्याबद्दल परत एकदा तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि इतर जे काही ट्रस्टी आहेत त्यांचं मनपूर्वक असं आभार मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सगळ्यांना क्रांतिकारी जय शिवराय आणि क्रांतिकारी जय भीम. माझ्या इथं आलेल्या सगळ्यांना पाहुण्यांना माझं एकच सांगण्याचं उद्देश आहे की कुठलीही जयंती झाली तर आपण सर्वांनी एकात येतो, बरोबर. तर मला असं वाटतं की आपण 12 महिने एकत्र येण्यापेक्षा दररोज एकत्र राहा आणि सर्व महापुरुषांचे विचार सर्वांच्या डोक्यामध्ये बसले पाहिजे की आपण काय करतो, जयंती आली की सर्व एकात येतो. त्याच्यामुळे आपण प्रत्येक दिवस सर्वांनी एकात करायचं सुखादुखात. कारण का मुठभर मावळे घेऊन त्या महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. मुठभर मावळे घेऊन त्या महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं असा माझा दैतेचा राजा. त्याच्यामुळं माझे हे 2 शब्द मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भालेराव साहेब. खूप चांगल्या पद्धतीने थोडकं का होईना पण खूप चांगल्या 2 शब्दांमध्ये तुम्ही सर्वांना मार्गदर्शन केलं. यानंतर मी बाळासाहेब सैद यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द बोलावे. या कार्यक्रमानिमित्त जमलेले आमचे लहानपणाचे मित्र, जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये आजही 53 वर्षात मैत्री आहे आणि त्यांच्यासाठी थेट जंतून सरपंच आपला पाठिंबा आहे. भरत असतील, तात्याराम मोरे असतील, यादव मामा असतील, भगवान पत्रकार असतील, आपण सर्व तात्याच्या पाठीमागे उभं राहायचं. ह्या ठिकाणी शिवजयंती दिवस साजरा होत असताना आज छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन 350 वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराज नाव म्हणजे की अंगात चैतन्य निर्माण होतं. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं राज्य तयार झालं त्यावेळेस सर्व छोटे मावळे जात पात विसरून शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभे राहिले. कालांतराने देशामध्ये लाट आली. ह्या जातीचा त्यो जातीचा माणूस हा धर्म जगला पाहिजे ह्यासाठी एकत्र या. आज माणूस हा धर्म जगण्यासाठी भगवान साहेब असतील, आमचे मित्र तात्याराव असतील, भरत असतील, हे लोक समाजासाठी रात्रंदिवस सणसवाडीच्या नगरीमध्ये लोकांसाठी, तुमच्यासाठी रात्र लोकांना काम धंदा देतात, लोकांच्या अडचणी समजून घेतात. ज्याच्यावर अन्याय होईल तिथं अन्यायाला वाचा फोडण्याची तात्याराव असतील, भरत असतील, दादा असतील, सर्व असतील, यांच्या मागे आम्ही सुद्धा उभा असतो. आज तुम्ही हे म्हणून आम्ही. समाज नंतर येतो, पहिला माणूस येतो. आज ह्या ठिकाणी सणसवाडी गावामध्ये सुदामराव पवार साहेब असतील, त्यांचं नाव आवर्जून घेण्यात येतं. कारण त्यांनी समाजासाठी आयुष्य वाया घालवलं आणि समाज घडवण्यासाठी त्यांनी ही वास्तू ह्या त्यांच्या जागेत उभी केली. आज करोडो रुपयाची जागा त्यांनी आपल्या संस्थेसाठी, भांडवासाठी दिली. म्हणून सुदामराव पवार साहेबांचं मनापासून धन्यवाद केल्याशिवाय राहायचं नाही. तो तात्या राहतो. ह्यासाठी आपण एकत्र या, एकत्र येऊन घडवा. मी जास्त बोललो असेल त्याबद्दल माफी मागतो. धन्यवाद तुम्ही मला बोलवल्याबद्दल, आभारी आहे तुमचा. यानंतर मी इंगळे सरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द बोलावे. धन्यवाद सर. आपण बोलण्यासाठी एक संधी दिली त्याबद्दल बहुउद्देशीय संस्था त्यांचे मी आभार मानतो. विश्ववंदनीय तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, महात्मा ज्योतिबा फुले, फुले दाम्पत्य या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची, आपल्या राजांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. राजाकडनं एकच शिकण्यासारखं आहे. संपूर्ण समाजासाठी शिवाजी महाराजांनी काम केलेलं आहे. त्यांच्या सैन्यामध्ये संपूर्ण जातीचे लोक म्हणजे मावळे हे काम करत होते. ते स्वतःसाठी न करता स्वराज्यासाठी
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काम करत होते. तर आपणही आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आपल्याला शिकवलेलं आहे, कोणतीही गोष्ट करत असताना ते गोल हे प्रत्येक माणसाने ठरवलेलं पाहिजे. चाणक्य दृष्टी त्याला काय म्हणतात की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये, येणाऱ्या 3 महिन्यामध्ये, येणाऱ्या एका वर्षामध्ये आपल्याला काय करायचं त्याचं नियोजनबद्ध काम हे शिवाजी महाराजांकडनं आपल्याला शिकायला मिळते. प्रत्येक पुरुषांनी, प्रत्येक व्यक्तींनी बिझनेस मध्ये काम करावं हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपल्याला शिकायला मिळते की त्यांच्या वाड्यामध्ये की अनेक व्यावसायिक होते, त्यांना एक प्रोत्साहन दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. ते सुद्धा प्रत्येक आपण सुद्धा आपल्या व्यक्तींना कोणी असू द्या त्यांना एक प्रोत्साहन जर दिलं तो माणूस हळूहळू हळूहळू मोठा होतो नाही. तर प्रत्येक व्यक्तीने हा व्यवसायामध्ये उतरावं एवढं छत्रपती शिवाजी राजांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय शिव. यानंतर मी तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक तात्याराव मोरे यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मार्गदर्शन करावं. विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यामुळे या देशाला जगामध्ये बुद्धाचा देश म्हणून ओळख भेटली, असे ते चक्रवर्ती सम्राट अशोक, ज्यांच्यामुळे आज आपण ज्यांची जयंती साजरी करतो. आणि त्या राजांची ओळख करून देण्यासाठी आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले हे रायगडावर लगातार 3 दिवस महाराजांची समाधी शोधत होते. त्यांच्या अथक परिश्रमानंतर महाराजांची समाधी आणि महाराजांचा इतिहास हा जगापर्यंत पोहोचण्याचं काम केलं ते महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांच्यामुळं आरक्षण काय आहे आणि आरक्षण कशाला म्हणतात आणि आरक्षणाची खरी व्याख्या काय आहे हे ज्यांनी दाखवून दिलं ते असे छत्रपती शाहू महाराज. या सर्व महामानवाला व महामातांना, ज्या ज्या महामानवांनी मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या उद्धारासाठी कार्य केलं, त्या सर्व महामानवांना व त्या महान मातांना त्रिवार वंदन. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. तर त्याला वाचून किंमत काय त्या समयीच्या वातीला, त्याला वाचून किंमत काय त्या समयीच्या वातीला, पाण्या वाचून किंमत काय त्या जमिनीच्या मातीला, तेला वाचून किंमत काय त्या समयीच्या वातीला, पाण्या वाचून किंमत काय त्या जमिनीच्या मातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशिवाय किंमत नाही त्या मानव जातीला. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्था या नालंदा बुद्धविहार या ठिकाणी जमलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलायचं म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नियोजनामध्ये सर्वात अग्रेसर होते. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणतीही एक गोष्टी नाही की त्याचं नियोजन केलं नाही. फक्त महाराजांनी जीवनामध्ये एकाच गोष्टीचं नियोजन केलं नाही, ते म्हणजे त्यांच्या मृत्यूचं. कारण बाकी सर्वच गोष्टी ह्या महाराजांनी नियोजनाशिवाय केलेल्या नाहीत. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट होणार होती त्यावेळेस तब्बल महाराजांनी 1 महिना नियोजन केलं होतं. अफजल खान कुठे येईल, कुठं बसल, काय होईल, त्याही अगोदर त्याही पेक्षा महाराजांच्या जीवनात एक सर्वात मोठा आणि मेन वाक्य म्हणजे की हार नाही. औरंगजेब अफजल खानाची भेट होणार 1 महिन्या अगोदर त्यावेळेस महाराजांनी घोडदळाचं आणि घोड्यावर बसण्याचं प्रशिक्षण हे 1 महिना अगोदर त्यांनी त्यांच्या सैनिकाला दिलं होतं. अफजल खानाचा 1 महिन्यानंतर वध होणार होता, पण वध करणार ही 100% गॅरंटी महाराजांना होती. म्हणून त्यांनी 2 महिने अगोदर आपल्या सैन्यातील लोकांना घोड्यावर कसं बसायचं, घोडदळ कसं चालायचं हे पूर्ण प्रशिक्षण महाराजांनी 1 महिना अगोदर दिलं होतं. ज्यावेळेस महाराजांनी रायगडाच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, त्यावेळेस त्याच्या अगोदर तो कोथळा काढण्यासाठी 5 मिनिटाच्या कामासाठी महाराजांना 2 महिने नियोजन करायला लागलं.
त्या नियोजनामध्ये महाराजांनी ज्यावेळेस अफजल खानाला भेटण्याच्या ठिकाणापासून तर अफजल खानाच्या सैन्याला गाफील करण्यासाठी महाराजांनी प्रत्येक ठिकाणी त्या अफजल खानाच्या सैन्याला खाण्याची व्यवस्था, पिण्याची व्यवस्था, म्हणजे दुश्मनाला असं दाखवून दिलं की आम्ही तुमची सारी तयारी करत आहोत आणि दुश्मनाला गाफील ठेवण्याचं काम हे महाराजांनी त्या नियोजनामध्ये केलं होतं. आणि ज्यावेळेस अफजल खान महाराजांना भेटायला येत होता त्यावेळेस अफजल खानला असं वाटलं की अरे हे शिवाजी तर किरकोळ माणूस आहे, ह्यो सारी याचं सैन्य आपल्यासाठी झटत आहे, आपल्यासाठी हे होतंय. आणि महाराजांनी अफजल खानाला भेटते वेळेस त्याला अफजल खानाला वरची व्यवस्था दिसू नये अशी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला भेटण्याची व्यवस्था केली. ज्यावेळेस महाराज अफजल खानाला भेटण्यासाठी प्रतापगडाकडे निघाले त्यावेळेस त्यांनी तो टायमिंग मी ठरवला होता बरोबर 12 वाजता, कारण 12 वाजता सूर्य हा माथ्यावर असतो, खालच्या व्यक्तीला वरचं काय चाललंय अजिबात कळत नाही. त्याप्रमाणे महाराजांनी बरोबर 12 वाजता अफजल खानला भेटण्याची वेळ ठरवली. आणि 12 वाजता निघतानीच महाराजांच्या अचानक लक्षात आलं की यार आपली दाढी वाढलेली. महाराजांनी ताबडतोब 5 मिनिटांमध्ये त्या नाव्याला बोलून ती दाढी कमी करायला लावली. कारण बायचान्स जर माझी जर अफजल खानाच्या हातात जर दाढी जर आली तर आपलाही घातपात होऊ शकतो. म्हणून नियोजनामध्ये महाराजासारखं नियोजन जगामध्ये आजपर्यंत कोणी केलं नाही. आणि ज्याही वेळेस अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्यावेळेस जेही अफजल खानाचं सैन्य होतं, जे अफजल खानाचे 1100 घोडदळ होते ते तात्काळ महाराजांनी ताब्यात घेतलं. पण हे घोडदळाचं प्रशिक्षण देण्यासाठी महाराजांनी 2 महिने अगोदर ते आपल्या सैन्याला प्रशिक्षण दिलं होतं. म्हणजे मला हेच सांगायचंय, जर आपण कोणतं कार्य करत असाल तर स्वतःला कमी समजू नका आणि स्वतःचे हार पत्करू नका. जर जीवनामध्ये माणूस तेव्हा हारतो ज्यावेळेस तो हार पत्कारतो. ज्याप्रमाणे एखादा धावपट्टू किंवा लांब उडी मारणारा माणूस उडी मारण्यासाठी पाठीमागं सरकतो याचा अर्थ तो हार मानत नाही, कारण त्याला आणखी लांब उडी मारायची असती म्हणून तो पाठीमागं सरकतो. त्याचप्रमाणे महाराजांचं काम होतं प्रत्येक गोष्टीचं नियोजन, नियमन आणि त्याचं आखणी करण्याचं काम हे महाराजांचं होतं. महाराजांनी या देशाला, या जगाला किल्ले काय असतात, किल्ले कसे असतात हे महाराजांनी शिकवलं. महाराजांनी सर्वात पहिलं आपल्या देशामध्ये आरमार हे महाराजांनी उभारलं. कारण आरमाराची उभारणी करण्याचं आरमाराचे जनक म्हणून महाराजाला संबोधले जातं. कारण ज्यावेळेस महाराजांनी आरमार तयार करत असताना त्यांनी इंग्रजाकडून काही आपल्याला नाव घेतली. ज्यावेळेस इंग्रजाची नाव घेतली त्यावेळेस त्या नावावर ज्यावेळेस तोफ ठेवल्या जायची, ती तोफ डागली जायची त्यावेळेस ती नाव डचमळायची, म्हणजे ती नाव त्या पाण्यात थांबत नव्हती. त्याच नावेचं महाराजांनी अक्युरेट निरीक्षण केलं आणि कल्याण या ठिकाणी महाराजांनी नाव बनवायचा कारखाना उभा केला. आणि ज्यावेळेस ती नाव बनली त्यावेळेस ज्या इंग्रजाकडून ते प्रशिक्षण घेतलं तेच इंग्रज म्हणत होते ती नाव तुमच्या आम्हाला द्या. कारण महाराजांच्या नावामध्ये ज्यावेळेस तोफ ठेवल्या जायची आणि ती कितीही लांब दागली तरी त्या नावेला काही होत नव्हतं. असं अचूक आणि नियोजनबद्ध काम हे महाराजांचं होतं. ज्यावेळेस महाराज सुरतला गेले, सुरतला ज्यावेळेस त्याला एक प्रिंटिंग प्रेसची मशीन दिसली, महाराजांना माहित नव्हतं काय होतं काय नाही ते, पण महाराज म्हणले हिला घ्या सोबत. ती अवजड मशीनचा महाराजांनी त्यावेळेस आणली आणि छापखाना काय आहे ते महाराजांनी आपल्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. म्हणून छापखान्याचेही जनक आपण महाराजांनाच म्हणावं लागेल. अशा प्रकारे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण इथं छोटासा कार्यक्रम का होईना आपल्या संस्थेमार्फत आयोजित केला. त्या जयंतीच्या मी आपण सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त 2 शब्द बोलावे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले व वंदनीय माझे आई वडील यांना मी वंदन करून ही माझ्या भाषणाला सुरुवात करतो. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना आज शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आत्ताच ताई बोलल्या की महिलांनी सक्षम राहिले पाहिजे. त्याचं बी कारण असं मुख्य आहे की आज समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी कोणत्याही समाजामध्ये महिलांची अन्याय अत्याचार होत असतो. त्यासाठी महिला ही घरात कुटुंबात ही खंबीर राहिली पाहिजे. तिच्यामुळे तो संसार उभा राहत असतो.
त्याच्यासाठी आपल्या मुलींना शिक्षण दिलं पाहिजे, चांगलं योग्य मार्गदर्शन दिलं पाहिजे. मोबाईलचा जे काय आहे दुष्परिणाम तो कमी केला पाहिजे आणि मुलींना सक्षमीसाठी जे काय ताई बोलल्या की त्यांना लाठी असू द्या, कराटे असू द्या, त्यामध्ये शिक्षण दिलं पाहिजे. टीव्ही आणि मोबाईलचं प्रमाण कमी केलं पाहिजे आणि त्या माध्यमातूनच मुली आपल्या पुढे जाऊन शिकतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व्यक्तिमत्व आज जगासमोर आहे, कारण त्यांनी तसं 18 पगार जात व 12 बौद्धिदारांना घेऊन एकत्र येऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्यामध्ये प्रामुख्याने हे बाजीप्रभू असून तानाजी मालुसरे होते, असे निवडक मावळे होते. त्या माध्यमातून त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. त्यांच्या आईची अशी इच्छा होती जिजामातेची की ह्या गुलामगिरीतून मुक्त होऊन माझ्या शोभाने रयतेसाठी काहीतरी करावे, म्हणून त्यांनी निवडक मावळे घेऊन रयतेचे राज्य स्थापन केलं. तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बोलत होते की शिका, संघटित व्हा व संघर्ष करा व गुलामगिरीतून मुक्त व्हा. मला इथं बोलून मला अध्यक्षपद दिलं, मला बोलायची संधी दिली, ते मी आयोजकांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. रामकृष्ण. धन्यवाद तात्या, खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. शिवजयंती निमित्त मी एक गीत सादर करणार आहे. अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. हे मर्द रांगडे ग हातीच बळ आहे, शूरवीर होते राजे भीमविद्वान बाई. हे मर्द रांगडे ग हातीच बळ आहे, शूरवीर होते राणे भीमविद्वान बाई. हे दोन्ही पण आम्हाला एकत्र पाहिजे, हे दोन्ही पण आम्हाला एकत्र पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे. या रामजीचा लाल तो भीमराव आहे, शहाजी राजा तो वाघ नाव शिवराव आहे. या रामजीचा लाल भीमराव आहे, शहाराजाजी तो वाघ नाव शिवराव आहे. कोंढाणा जिंकायला तानाजी पाहिजे, कोंढाणा जिंकायला तानाजी पाहिजे, या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. नाव शिबवाच घेता दुश्मन ठार होई, भीमाच्या लेखणीने लिहिली ती लोकशाही. नाव शिवबाच घेता दुश्मन ठार होई, भीमाईच्या लेखणीने लिहिली ती लोकशाही. धम्मानं लिहिलं गाणं आवाज पाहिजे, धम्माचं लिहिलं गाणं आवाज पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे. अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. यानंतर मी सणसवाडची गावचे भावी सरपंच आज छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, ज्यांनी लढायचं कसं, संघटन करायचं कसं, आरमाराचे प्रमुख, या देशाला या जगाला मानवतेचा, समतेचा आणि गौरवाचा इतिहास देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत. त्या जयंती निमित्त आज आपण पंचायत समितीमध्ये बरगच्छ मताने विजय झालेल्या कोमलताई डेरेंगे यांचाही सन्मान करत आहोत. तरी आज मी ताईला आणि सत्यनारायण साहेब बापूंना आणि सतीश तात्या यांना विनंती करतो की महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्प अर्पण करावं. कोमलताई डेरेंगे यांनी पंचायत समितीमध्ये
मोठ्या मताने निवडून आल्याबद्दल त्यांचं कृतज्ञता होती. सामाजिक संस्था सणसवाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सणसवाडी यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन. लांबून गेला सर. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु विचाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमागठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. संभाजी महाराजांचा विजय असो. लोकशाहीरांना साठेंचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. माता रमाईचा विजय असो. माता जिजाईचा विजय असो. भारतामध्ये शौर्याचा सर्व उत्कृष्ट पुरस्कार दिला जातो तो अशोक चक्र. ते चक्रवर्ती सम्राट अशोक या देशाला बहुजनाचं राज्य काय असतं, कसं असतं आणि ते कशा प्रकारे असतं आणि बहुजनाने शासन हे कसं करावं याचं ज्ञान देणारे छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे पहिले युवराज, ज्यांनी जीवनाच्या 29 वर्षामध्ये 30 लढाया लढल्या आणि एकही लढाई न हारले असे ते युवराज छत्रपती संभाजी महाराज
ज्यांनी इथल्या व्यवस्थेवर आपल्या अभंगाच्या माध्यमातून व्यवस्था मानवता काय असते असं दाखवून देण्याचं आणि कर्मकांड न करताही तुम्ही ईश्वराला देवाला प्रसन्न करू शकता असे सांगण्याचं काम ज्यांनी केलं ते संत तुकाराम महाराज, ज्यांनी आज आपण ज्यांची जयंती साजरी करतो त्यांची समाधी शोधण्यासाठी ज्यांनी लगातार 3 दिवस रायगडावर जाऊन ती समाधी शोधून काढण्याचं काम केले ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ज्यांनी या देशाला आरक्षण काय असतं आणि आरक्षणाची गरज दिल्यानंतर हा समाज कोण्या प्रकारे उन्नतीला जाऊ शकतो ते आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, संत गाडगे महाराज आणि या सर्व महापुरुषांना या आपल्या भारतीय घटनेमध्ये त्यांचे विचार समाविष्ट करण्याचं काम ज्यांनी केलं ते असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान व्यक्तीला, महापुरुषांना, महामातांना त्रिवार वंदन. आज आपण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतो. त्याच मध्ये आपण या आपल्या याच्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये ज्यांनी बरगतच्या असं मतानी विजय मिळवला आणि या बहुजनांच्या आणि या गावातील लोकांच्या हृदयावर ज्यांनी आपली सत्ता स्थापन केली त्या अशा कोमलताई डेरेंगे यांचाही आपण या तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत छोटासा सन्मान आणि सत्कार ठेवला आहे. आज आपण महाराजांची जयंती साजरी करत असतानाच त्या महाराजांच्या पावलावर पाऊल टाकीत या लोकशाहीच्या मार्गाने, या लोकशाहीच्या आधारस्तंभाच्या लोकशाहीच्या हिशोबाने ज्या मार्गक्रमण करणार आहेत त्या ताईचाही आपण आज सत्कार करणार आहोत. आज शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर शब्दही अपुरे पडतात. असं हे शिवाजी महाराजांचं अति उंचीचं अति विशाल असं कार्य आहे ते पुऱ्या जगामध्ये ख्यात आहे. त्या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण हा छोटासा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करत असताना प्रत्येक कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते. तरी आजच्या या कार्यक्रमाचे आमच्या गावचे भावी सरपंच सतीश तात्या दरेकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान बसून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आपण जे मला अध्यक्ष स्थान दिले त्याबद्दल मी आपलं आभार मानतो. धन्यवाद. जाऊ तिकडे मग 4 वाजता. महत्वाचे तुम्ही असं दीक्षांत बालकर सोबत कुठं बागवान साहेब हा तिकडे 4 वाजता. ठीक आहे तिकडे जाऊन इकडे येऊन आयोजित तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांनी आज शिवजयंतीचं औचित्य साधून कोमलताई ढेरंगे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना माझ्याकडून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच शिवजयंतीच्या देखील तुम्हाला हार्दिक अशा शुभेच्छा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांनी आज मला जे सत्कारानिमित्त निमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानते. आणि महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं माझं सत्कार होणं हे खरंच मी माझे सौभाग्य मानते. त्याचबरोबर आपले भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिरेवार वंदन करते. आणि आपल्या बुद्ध विहाराचे संस्थापक खऱ्या अर्थानं सुभाषराव पवार हे आमचे मोठे दीर म्हणजे चौरंग आबा ढेरंगे यांचे मित्र होते. या आधी आम्ही या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे. माझ्या मिस्टरांनी इथं आलेली आहे.
त्यांनी खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. स्वतःच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये त्यांनी ही जी बुद्ध विहाराची स्थापना केली. अशा दादांना मी सर्वप्रथम भावपूर्ण अशी आदरांजली देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद. सध्या आपण आहोत गीता पढ़ो या कुरान पढ़ो, पढ़ो या बाइबल, जिसमें हो खाली इंसानियत का ज्ञान। अगर सही में इंसानियत का ज्ञान पढ़ना है तो आपको छत्रपति शिवाजी महाराज का ज्ञान पढ़ना चाहिए। आज छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त वेळात वेळ काढून आपल्या गावचे सरपंच, मी त्यांना सरपंच आजपासूनच म्हणतो, सतीश दादा दरेकर आले, त्याबद्दल मी तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपल्या गावचे रोखठोक आणि दिलदार व्यक्तिमत्व बाळासाहेब साहेब हेही या कार्यक्रमाला आपला वेळातला वेळ काढून आले, त्याही बद्दल मी त्यांचं संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे भालेराव साहेब गेले ना, या महिला मंडळी मोठ्या संख्येने आल्यात, त्याचप्रमाणे इंगळे साहेब, इंगळे ताई, कांबळे ताई, गच्चे ताई, या सर्वच महिला मंडळ आपल्या वेळ काम धंदे आटपून किंवा पाठीमागं सोडून आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मुद्दाम होऊन हजर राहिल्या, त्याबद्दल मी सर्वच महिलांचं संस्थेच्या मार्फत हार्दिक असं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। आणि ज्या राऊत साहेब असतील, गच्चे साहेब असतील, मोरे साहेब असतील, सोनवणे साहेब असतील, पाडळे साहेब असतील, डोंगरे साहेब असतील, भोजने साहेब असतील, या सर्वच कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी, प्रत्येक जण म्हणतो की माणूस हा एक असला पाहिजे, माझ्या मते एक असण्यापेक्षा ज्याप्रमाणे एखादी रेल्वे जर ह्या गावात त्या गावाला जर जायचे असेल तर तिचे दोन चाक असतात, ते एकत्र नसतात, ते जर एकत्र झाले तर ती रेल्वे जाऊ शकत नाही। त्याचप्रमाणे नदीचे दोन किनारे हे दोन्ही साईडला असतात, म्हणून ती नदी समुद्राला मिळते। त्याचप्रमाणे आम्ही सर्वच टीम हे दोन्ही साईडला जरी असलो तर प्रत्येक कार्यक्रम वाहून नेण्यासाठी हे सोबत असतात। माणूस एकत्र असण्यापेक्षा सोबत जर असलं तर त्याला कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही, एकत्र असल्यावर त्यात हेवेदावे निर्माण होतात, कमी जास्तपणा निर्माण होतो, पण सोबत जर राहिलं त्या माणसामध्ये ती भावना निर्माण होत नाही। आज प्रत्येक आमच्या तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा प्रत्येक कार्यकर्ता हा एकमेकाच्या सोबत असल्यामुळं हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्या कार्यकर्त्याचं खूप मोठं सहकार्य असतं। त्याबद्दल मी त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम हा मी खिलारे साहेबांकडे देतो। अंधार पार झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। हे मर्द रांगडे ग हातीच बळ आहे, हे मर्द रांगडे ग हातीच बळ आहे। शूरवीर होते राजे भीम विद्वान बाई, हे दोन्ही आम्हाला एकत्र पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे। आपण आहोत सध्या नालंदा बुद्ध विहार सणसवाडी। तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोरे साहेब आपल्याला या जयंतीबद्दल मार्गदर्शन करतील। आज या विश्वाचं आराध्य दैवत, ज्यांनी या देशाला आरमाराची माहिती नव्हती, या देशाला गनिमी काव्याची माहिती नव्हती, या देशाला नियमन आणि नियोजन याची माहिती नव्हती, ज्यांच्या कर्तृत्वामुळे आणि ज्यांच्या विशाल अशा सैन्य सामर्थ्यापुढे अनेक दुश्मन विरोधक हे नतमस्तक झाले, असे या रयतेचे बहुजनांचे तुमचे आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आपण तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने नालंदा बुद्ध विहार सणसवाडी या ठिकाणी आयोजित केली आहे। या छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच या बहुजनाला राजा आणि राज्य कसं करावं याची माहिती झाली। बहुजनालाच काय, या विश्वातल्या
प्रत्येक राजाला राजा कसा असावा, त्याचा राज्य कारभार कसा असावा आणि त्याचं नियोजन कसं असावं, या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळते. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या हयातीत असताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये असंख्य असे संकटावर मात करून हा जो सार्वभौम आणि जो आज आपण जे म्हणतो या भारताला स्वराज्य काय असतं, कसं असतं, याची माहिती आणि याची प्रचिती प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांना पाहिल्यावर आपल्याला लक्षात येते. महाराजांचा इतिहास आपल्याकडे आणण्यासाठी आणि तो या बहुजनामध्ये आणि या विश्वामध्ये माहीत करून देण्यासाठी ज्या महामानवांनी कार्य केले असे ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगाला सांगण्यासाठी त्यांनी पुस्तक आणि पवाड्यामधून हा इतिहास जगासमोर मांडला. आणि हाही इतिहास आज जो छत्रपती शिवाजी महाराज आपण जे पाहतो ते महात्मा फुले यांच्या नजरेतून पाहतो. कारण महात्मा फुलेने 3 दिवस अथक परिश्रम करून रायगडावर त्या काट्या कुपट्यामध्ये त्या जंगलामध्ये या महामानवांची, या छत्रपती राजांची समाधी शोधून ती जगाला दाखवली. अशा या महामानवाला, या महान राजाला मी तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत मानाचा मुद्रा करतो. हे सर्व आज जे वैभव आहे, आजचं जे आपण जे दिमाखात जे सारं वैभव जे भोगत आहोत, जे उपभोगत आहोत, त्या सर्व भोगण्यामागचं कारण जर आपण पाहिलं तर बरंचसं हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये दडलेलं आहे. तरी मी जास्त काही न बोलता महाराजांच्या जयंती निमित्त आपण सर्वांना, या भारत देशातील सर्व मानवांना महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत आज आपण काही मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान ठेवला होता. त्याही मान्यवरांचा आपण सत्कार आणि समारंभ या नालंदा बुद्ध विहारामध्ये आपण पार पाडला आहे. आणि आणखीन मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आपण सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो.